तिथं तो कुठल्याही बाजू समजून घेत नाहीत आणि नेसरी पोलीस स्टेशन कुणाच्या तर एकाच काम करतात. मी त्यांना हे पण सांगितलं की शेतकरी आमच्या कुटुंबातील शेतकरी पोरं जेव्हा आपल्या शेती गावात शेती नसले बाहेरगावी शेती असते वेळी रस्त्यावर जाते वेळी मग हेल्मेट नाही पेपर नाही वाढवतात. बरोबर आहे. तर मी वारंवार सुद्धा एकदा दोनदा तीनदा केल्या. मी बदलीसाठी अधिकार पण दिले होते. होमच्या सुखविंदर सिंग सर बोलले SP साहेब चांगले पाठवतो आणि त्यांना सांगा. मी SP साहेब म्हटलं कोणी अधिकारी पाठवा, माझं पोलीस स्टेशनला मी शून्य काम करतो. मी कोणा अटक करा ह्याच्यावरती कारवाई करा हे मी कामं कधी करत नाही. म्हणजे आमचे सहकारी असू दे आमचे कार्य असू कुणाचे असू दे, खरं त्याला समज दिल्यानंतर सुद्धा ऐकत नाहीत. गाडवे साहेबांच्या वारंवार सांगतोय निवडणुका असतील डीजेचा असतील. आता लाकडा गाडी भरून पोलीस दारात आणले. मी चाललो होतो माझ्या मुलाखती चालू आहेत तरी सुद्धा SP साहेबांना मी विनंती खूप केली. आता तिने गाडी होती पण चालली. तुम्ही त्याला तातडीनं अर्जंट 4-8 दिवसाचं बाळ आहे तिची आई वारली आणि एक जे पेशंट आहे तिचे दोन्ही पाय कामाचे नाही आहेत. ती काजू फॅक्टरीमध्ये 200-300 रुपये करून मजुरी करते. अशा परिस्थितीत तुमच्या अधिकाऱ्यावरती अतिशय वाईट आरोप आहेत. एक तर त्यांना अटक व्हावी किंवा सस्पेंड जागेवरती व्हावं. वर्षामध्ये पहिल्यांदा असं या गोष्टीत काम करत नाही कारण ह्याच्यावर गुन्हे दाखल करा त्याच्यावर करा माझा स्वभाव नाही आणि हे खोटे होतात. यांना मी 10 वेळा आणि हे मी गाडवे साहेब बाजूले त्यांना विचारा. मी किती वेळा त्यांना वॉर्निंग दिले की साहेब तुमच्या कामाला सुधारणा करा. हीच परिस्थिती गणेश पोलीस स्टेशनची पण आहे सर, हीच परिस्थिती. माझं म्हणणं आहे कुणालाही सहकार्य करू नका, कोणी आमदार असू दे किंवा कोणी असू दे. माझं म्हणणं की कायदा हातात कोणाला घेऊ देऊ नका. कायद्याचं पालन करा, कायद्याचं रक्षण करा, कायद्याने चाला. मी पण कधी चुकी सांगत आहे साहेब कोणाला. तर आजची परिस्थिती काय करा तुम्ही सांगा. हा निर्णय काय होईल आता. दादा हजारो पब्लिक तुम्ही फक्त व्हिडिओ कॉल करा. माझा स्वभाव नाही आणि ती माझी ऐकून घ्या. ती माझ्या भाच्याची ती नातेवाईक लागते. मी तरी सुद्धा मी काय म्हणतोय लोकांच्या भावना तुम्ही लक्षात घ्या. ह्या पोलीस स्टेशनच्या बाबतीत वारंवार कंप्लेंट आहेत. SP साहेब आज बोलत नाही मी. आता लक्षात असू द्या बाकी सर्व कार्य आता इलेक्शनचा आहे, निकालचा आहे, बंदोबस्त आहे. कुठे चुकीचं काय होऊ नको. मी याला सोडत नाही. एवढी जर पाठीशी असणार तुम्हाला मी याला सोडत नाही. मला विनंती करतो. माझ्या आता मुलाखती आहेत गडिंगला आहेत. मला मैताला पण या होडीला पण यायचं आहे. माझ्या घरातलं दुःख आहे ते. माझ्या घराचं दुःख आहे आणि मी दिवसभर 2 दिवस जर्नी करत आलोय. माझी तब्येत बरेच करत असला इलेक्शन लागले आचार लागले त्याच्यामध्ये ही दुर्घटना घडली अतिशय वाईट आहे. मी हे आटपून मी मैताला पण येतोय. करून घ्या याला सोडत नाही. आणि ऐका ना आरोपीचा नातेवाईकांचा सगळे मला फोन आला. एका मोठा नेत्याचा भाचा त्याने सांगितलं की आमचा भाजपचा आणि त्याने सांगितलं की असाचा माझा भाचा. मी म्हटलं काय करू. इथं असला असता त्याला माझा असला तरी त्याला माफी नाही. काय म्हटलं त्याला शेतकऱ्यांना नाही देवा. दादा ऐका ना त्याला माफी नाही. अण्णा नंगेंच्या पुतण्यांचा फोन होता. नाव पण सांग. त्याला माहिती आहे. तो त्यांचा पाहुणा दारू पितो माहित नाही. शिवंत कोणतरी तो अधिकारी आहे. शासन अधिकारी शेण खाल्लंय तर ह्यांना आपण गाडव्याचे आपण कायदेशीर कारवाई त्यांच्या फक्त सोडत नाही. बस शांतपणाने घ्या. तर तुम्ही आता शांतपणे निघा. त्याचं काय आता